ईवीएम मशीन के विरोध में और बैलेट पेपर के समर्थन में ओबीसी आधारित जातिगत जनगणना की मांग को लेकर तथा बोधगया स्थित महाबोधि महाविहार को बौद्धों को सौंपने की प्रमुख मांगों को लेकर आज भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग, बहुजन क्रांति मोर्चा, बौद्ध इंटरनेशनल नेटवर्क की ओर से भारत मुक्ति मोर्चे के राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम के नेतृत्व में भारत बंद का आह्वान किया गया था। इस बंद को इस दौरान मिला जुला प्रतिसाद मिला। राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा तथा भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा अशा 4 संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज भारत बंद होत आहे। बुलढाणा येथे भारत बंद हा अत्यंत यशस्वीरित्या पार पडलेला आहे। या भारत बंदच्या ज्या मुख्य आमच्या मागण्या आहेत, पहिली जी मागणी आहे की ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे आणि निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे। दुसरी मागणी ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। आपल्या देशाचे प्रधानमंत्री ओबीसी म्हणून घेतात स्वतःला, परंतु ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यास त्यांचा विरोध आहे। साथियो, या ठिकाणी या देशातील जो शेतकरी आहे, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटत नाही। आज शेतकरी असेल, शेतमजूर असेल, अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगत आहे। हा जो भारत बंद आहे, या भारत बंदचा मुख्य उद्देश या देशातील एससी, एसटी, ओबीसी तथा धार्मिक अल्पसंख्याक लोकांचे लक्ष या समस्यांकडे वेधले गेले पाहिजे। त्यांच्या समस्यांचे जे मूळ आहे ते ईव्हीएम आहे आणि जोपर्यंत ईव्हीएम बंद होत नाही तोपर्यंत या देशातली जी सरकार आहेत ती लोकशाहीतून निवडली जात नाही, ती ईव्हीएम बॉक्समधून निवडली जातात आणि मग ते परत 5 वर्ष या देशातील जनतेवर अन्याय अत्याचार करत राहतात। भारत मुक्ती मोर्चा माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वात वेळोवेळी आंदोलनं करून या देशातील एससी, एसटी, ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याक जनतेचे लक्ष वेधण्याचं काम करत आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत।